नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? काय मग सुरू झाला ना? अहो पाऊस, खूप दिवस त्या पावसाची वाट बघितली ना आपण. किती दिवस झाले पाऊस पडत नाही पडत नाही पडत नाही. सगळ्यांचा असा गुंगाटा होता की पाऊस कधी पडणार, पाऊस येत नाहीये. किती ऊन आहे, कडाक्याचं ऊन पडलंय, खूप गरमी होते. आणि आता 2 दिवस झाले एवढा पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय. 2 दिवसामध्ये पावसाने एवढं थंडगार केलेलं आहे. ठिकठिकाणी भरपूर पाणी तुंबलेलं आहे. गाड्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत, रस्त्यावर पाणी तुंबलेलं आहे, ट्रेन लेट आहेत. करेक्ट आहे ना? बघा मग, असा आहे हा पाऊस. एवढे दिवस झाले पडला नाहीये आणि आता पडायला सुरुवात केली तर 2च दिवस झाले. अजून किती महिने पाऊस पडायचा? 2 दिवसामध्ये पावसाने आपले रंग दाखवून दिलेले आहेत की किती कुठे कुठे पाणी भरलेलं आहे. तर मंडळी, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पावसाने आता हजेरी लावलेली आहे. आणि भले ते लेट आलेला आहे, म्हणजे खूप दिवस. सगळेजण असे म्हणतात की ह्या महिन्यामध्ये, म्हणजे ह्या वर्षी अधिक महिना आल्यामुळे थोडासा पाऊस लेट आलेला आहे. तर असू शकतं, अधिक महिना असल्यामुळे पाऊस थोडासा लेट आलेला आहे. पण खूप जास्त उखाडा होत होता, म्हणजे गरमी होत होती, भयानक गरमी होती. म्हणजे ते ऊन अंगाला सोसवत नव्हतं. बाहेर जेव्हा आपण पडायचो, ट्रॅव्हलिंग करायचो, तेव्हा खूप गरमी होत होती, भयानक गरमी होत होती. पण आता हा 2 दिवस पाऊस पडल्यावरती एवढं थंड वातावरण झालंय ना, खूप छान असं. तो म्हणजे सुरुवातीला पाऊस पडल्यावरती मातीचा असं सुगंध, लिटरली असं असं वाटतं की जाऊन ती माती ना खाऊन घ्यावी. खरंच तुम्हाला पण असं वाटतं का? आणि आम्हाला तर लहानपणापासून असं वाटतंय. तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा, कोणाला कोणाला असं वाटतं की मातीचा सुगंध आल्यावरती जाऊन ती माती पटकन खाऊन घ्यावी. आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, तेव्हा हा तो मातीचा जो सुगंध असतो ना, म्हणजे ते असं स्वर्गात गेल्यासारखं वाटत सुगंध आल्यावरती. तर आता फायनली पावसाने सुरुवात केलेली आहे. सगळ्यांची खूप घाई गडबड झालेली आहे. एवढा दिवस झाला पाऊस पडत नव्हता म्हणून कोणी छत्र्या विकत घेतल्या नाहीये, रेनकोट घेतले नाही मुलांसाठी, ऑफिससाठी छत्र्या घेतलेल्या नाहीये. तर जुन्या छत्र्या लवकर भेटत नाहीये. सेम माझ्यासोबत पण असंच झालेलं आहे. आज कालपासून, माझ्या इथे तर कालपासून रात्रीपासून पाऊस झाला. काल रात्री तर मी पूर्ण भिजत आलेली होती. आणि आज सकाळी उठल्यावरती मी जेव्हा 5:30 पावणे 6ला उठली, तेव्हा बाहेर बघितलं तर बाहेर भरपूर पाऊस पडत होता. तेव्हा मी माझ्या मिस्टरांना उठवलं थोड्या वेळाने, म्हटलं उठा आणि पहिला छत्र्या शोधा, कुठे ठेवलेल्या आहेत त्या. तर एवढा दिवस झाले छत्र्यांचं नाव काढलं नाहीये कोणी. वर्षभर आपण त्या छत्र्या कधी बघत नाहीये, आणि जेव्हा आपल्याला वेळ लागतो तेव्हा आपण शोधायला, तेव्हा एन टायमाला आपल्याला त्या मिळत नाही. तर फायनली 2-3 छत्र्या भेटल्या, त्याच आम्ही म्हटलं आता घेऊन जावी ऑफिसला. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं असं आहे की 2 दिवसामध्ये एवढा मुसळधार पाऊस पडलेला आहे. तर ठिकठिकाणी पाणी जमा झालेलं आहे. ट्रॅक वरती पाणी जमा झालेलं आहे, रस्त्यांवर पाणी जमा झालं. मुंबई साईडला तर तुफान पाऊस पडतोय. ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मुंबई साईडला. तर खूप पाऊस पडतो आहे. तर जे पण ऑफिसला जाणारे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी सांभाळून जा, सांभाळून या. कुठे खड्डे आहेत, म्हणजे जिथे पाणी भरलेलं असेल त्या ठिकाणी सांभाळून जा. रस्त्यावरती व्यवस्थित अंदाज घ्या, कुठे खड्डे आहेत, काय आहेत, विजेच्या तारा पडलेल्या आहेत का कुठे. हे सगळं काळजीपूर्वक सगळं बघा आणि जा. कारण आपली स्वतःची खूप धावपळ असते. ऑफिसला जायचं म्हटलं की आपण खूप धावपळ करत निघतो घरातून, आणि ट्रेन पकडायची असते, ट्रेन टायमावर नसतात, लेट असतात, त्यामुळे आपण खूप धावपळ करत असतो. तर अशा वेळी सगळ्यांनी काळजी घ्यावी. हा मेसेज मला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता, कारण की मी आजच सकाळी न्यूज बघितल्या. त्या न्यूज मध्ये खूप ठिकाणी पाऊस पडला आहे आणि खूप ठिकाणी पाणी भरलेलं आहे. काही ठिकाणी विजा चमकतात, विजा पडलेल्या आहेत. तर वीज पडून 2-3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. तर त्यामुळे सगळ्यांनी आपापली काळजी स्वतःने घेतली पाहिजे, असं मला सगळ्यांना सांगायचं आहे. तर सगळ्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने आपापली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. सुखरूप जा, सुखरूप या, आणि सुखरूप स्वतःला ठेवा. चला मंडळी, पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी दाखवते आणि पाऊस किती पडलेला आहे, बाहेर कसं वातावरण झालेलं आहे. चला मंडळी, पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असेल तर पटकन जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. बाय. बघा मंडळी, पाऊस बारीक बारीक पडत आहे. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे.
थोडीशी हिरवळ दिसते आहे. पण खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि थोडस थंडावा पण आलेला आहे.